हायवेचं काम चालू आहे मला आता म्हणून आतमधून आणलं आहे. अभी मैं लद्दाख से काश्मीर. गुड मॉर्निंग. आपली पॅकिंग झाली आहे सगळी ऑल सेट. निघणारच होतो की तेवढ्यात पाऊस पडायला लागला. एनिवे निघू. मला वाटतं अमृतसरच्या पुढे आपल्याला काही अमृतसरच्या पुढे मला काही पाऊस लागणार नाही असं वाटतं आहे, कारण की निघावं तर लागेल. तर हळूहळू पावसात निघतो. टाईम वेस्ट करत नाही, लवकर निघतो, कारण की आज आपल्याला करायचं आहे 700 किलोमीटर. जेवढं पॉसिबल आहे तेवढं ॲटलिस्ट राजस्थानमध्ये एंटर करायचं आहे. जयपूर किंवा किशनगड आणि किंवा अजमेर या तिघांपैकी एक डिसाईड करून तिथे थांबायचं आहे. तर आपल्याला ही वॉटर क्रॉसिंग करावं लागणार मॉर्निंग. जवळपास 250 किलोमीटर कवर झालं आहे. अमृतसर तर बठिंडा क्रॉस केला आता. पूर्ण पाऊस लागला 200-250 किलोमीटर. आत्ता पाऊस थांबला आहे. हो, जोरात मुसळधार पाऊस होता. रेनकोट वगैरे घातलेलं होतं तरी ओला झालो. सो आपण मागच्या वेळेस ज्या रूटने गेलो होतो तो रूट स्किप केला. आता डायरेक्ट सरळ हायवे डायरेक्ट जयपूरला लागेल आपल्याला. थोडं 30-40 किलोमीटर जास्त आहे, पण स्टील त्या रूटपासनं फास्टर दाखवत आहे. यावेळेस पण त्याच रूटने नेत होतं, पण गेलो. तर इकडं ट्रॅव्हल करताना कधी पण बाय 4 व्हीलरचाच मॅप लावल्यानंतर स्टील हायवेज विचारत जा, नाही तर बघत राहा मॅपकडे, कारण की कधी डायव्हर्जन घेऊन आपल्याला दुसऱ्या रूटला घेऊन जात होते. सो आता डायरेक्ट हायवे, हा सरळ हायवे चंदीगडला जातो. चंदीगड हायवे. काय पाऊस होता, भरपूर पाऊस, कंटिन्यू 200 किलोमीटरवर पाऊस. त्यात मॅप परत डायरेक्शन चेंज करत होता. काय माहिती का झालं असं. आपल्यासोबत एक स्कॅम झाला. एक ग्लव्ज घेतला होता लेहला. तो म्हटला वॉटरप्रूफ, ॲक्च्युली वॉटरप्रूफ नाही, वॉटर रेजिस्टन्स होता तो, त्यामुळे पूर्ण ओला झाला तो. लवकर डिस्टन्स कवर करूया. बघू आपण. एक किशनगडला तर 7:45 दाखवत आहे. पॉसिबल झालं किशनगड, नाही तर मग जयपूरला स्टे घ्यावा असं वाटतं आहे. अजून डिसाईड नाही केलं. तर 11 वाजले आत्ता. 250 किलोमीटरच्या आसपास कवर केलं. 2 ब्रेक घेतले, एक टी ब्रेक घेतला. दोघं टी ब्रेक होते. 11-12-1च्या दरम्यान कुठेतरी जेवण करूया. अमृतसर. हायवेचं काम चालू आहे मला वाटतं, म्हणून आतमधनं आणलं हायवेने. पूर्ण गाव, खेड्यागावातनं. इथं पण ऑफरोडिंग. काहीतरी झालंय इथं.
कमाल की बात है, हम तो आपके लिए जान देने के लिए चलो मोर्चा 3:15 जेवण केलं, व्हेज पुलाव काढला, ढाब्यावरती भारी होतं, रेस्ट केला, चेन लूप केलं. ॲक्च्युली 5 किलोमीटर अगोदरून एक राईड होता, पण तो 4 लेन हायवे होता. त्या 2 व्हीलरसाठी एंट्री नव्हती, तो आपल्याला अजून परत फिरून जावं लागतं आहे. आपला 1 तास परत वाढला. तर किशनगड रात्री 10 दाखवतं आहे, आता वाजले 3:15. तर बघू आता कसं होतं, कारण की आपण हायवेच्या नादात पूर्ण फिरत फिरत चाललो आहे. मला वाटतं जयपूर ट्राय करूया. एनर्जी राहिली तर डायरेक्ट किशनगड पण जाऊ शकतो. बघू. रात्रीचं तर ड्राईव्ह करायचं नव्हतं. रात्री तर करायचं नाही आहे. बघू, काही कळत नाही ॲक्च्युली, पण ॲटलिस्ट जयपूर तरी ट्राय करतो. जयपूरला गेल्यावर ठरवतो किशनगड जायचं की नाही, का जयपूरलाच स्टे घ्यायचा. आपल्या अमृतसरलाच वेळ गेला पावसामुळे तिथं, आणि कंटिन्यू 180 ते 200 किलोमीटर कंटिन्यू पावसात आलो. स्लो आलो ॲक्च्युली तिथं. रोड इकडचे भारी आहे रोड, पण रात्री 10 म्हणजे जास्त होईल ते. एक सीट बघू काय होतं. हो, चहा प्यायला थांबलो होतो, चहा पिला, कारण की झोप यायला लागली होती. डोळे बंद होत होते डायरेक्ट. आत्ता वाजले 5 आणि जयपूर इथून आहे तर 215 किलोमीटर, म्हणजे अजून 3 तास तरी. येस, 3-4 तास. आज जरा जास्तच मोठा रूट घेतला आपण. टफ डे. रस्ता कटत नाही आज, काय माहिती काय झालं आहे, रस्ता निघतच नाही. दर 40-50 किलोमीटरवर ब्रेक होतो रे. रोड चांगले इकडे, ना डोंगर ना घाट, काय प्लेन सरळ सरळ रोड. 90, 100, 80 आरामात गाडी चालते. तेवढं एक चांगलं. ते तरी आपल्याला 9 वाजतील मला वाटतं, 8:30-9 जयपूरला. हरियाणा पुलिस, बस एक कॉल दूर, हम तैयार है. ओके, आता आपण लागलो दिल्ली जयपूर एक्सप्रेसवेला. आता 4:15 झाले, अजून 200 किलोमीटर कवर करायचे. पण मजा येते राईड करायला. जसं संध्याकाळ चालली तसं मजा यायला लागली, काय माहीत नाही का. रोड इकडचे फॉर सेफ्टी स्टिक युअर लेन. ओके, ड्यूटी बचाओ ड्यूटी पढ़ाओ. ओके, तो एक्सप्रेसवे सोडून परत जागा. फक्त हायवे सोडतो, कच्चा रस्त्याला लागतो, परत हायवे पकडतो, परत हायवे सोडतो. क्या चल रहा है काय कळत नाही. किती हायवे, एक्सप्रेसवे, नॅशनल हायवे 48. ओके, इथं होता. गुगल मॅप म्हणते पुढून घ्यायला राईट, पण शॉर्टकट घेतला होता. ओके,
मोठं खड्डं होतं. काय खराब रस्ता आहे. एवढा खराब रस्ता. काय शिट, परत शूज ओले झाले. हो निघालो. सुटलो. अभी मैं लद्दाख से कश्मीर, अभी जयपुर. 2 wheels. हे सगळं गोप्रोमुळे. हा गोप्रो लावलाय ना. यूट्यूब किती लोकांनी विचारलं असेल, जवळपास भरपूर. कसं गेला. मग अर्धा पाऊण तासापासून अडकलेलो आहे ट्रॅफिकमध्ये. कोटपुतली पूर्ण जाम दाखवतोय. जयपूर जसं जवळ येते तसं ट्रॅफिक वाढत चालली. लई ट्रॅफिक होती. हे पूर्ण जाम आहे. टू व्हीलर होती म्हणून लवकर निघालो आपण. किती मोठी. मला वाटतं इथं प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक आहे. रेडशी पुढे ओके. रेड पॅचेस आहेत. मी प्लॅन करत होतो डायरेक्ट किशनगड निघायचा. कोणत्याच सिच्युएशन पॉसिबल नाही तो. जयपूर, ॲटलिस्ट जयपूर कोटपुतली. पटेल हायवेला थांबलो होतो. चहा वगैरे घेतला. अजून 110 किलोमीटर. हो ऑलमोस्ट लाईट गेला. आता 110 किलोमीटर अजून जायचं आहे. बारीक 110 किलोमीटर जायचं आणि पाऊस पण सुरू झाला. परत तिकडे जाऊन रूम बघायचा. क्या 7:30 वाजले. अजून 100 किलोमीटर जयपूर. पाऊस यायला लागलाय. हो पाऊस येतोय वरून. आय होप जयपूरला जास्त नसेल. नाही तर मग रस्त्यातच कुठेतरी स्टे बघावं लागेल. नाही कमी झाला. आता वाजले 10:30 वाजले. 10ला पोहोचलो मी. आवडलं वगैरे रेडी झालो. तर आजच्या राईडला मजा आली. कारण की कोटपुतली म्हणून होतं. त्यानंतर तिथं ट्रॅफिक लागली. पुढे थांबलो. चहा वगैरे घेतला. चहा घेतला तसं निघालो. तिथून कंटिन्यू जयपूरपर्यंत पूर्ण पाऊस लागला. जोरात नव्हता, बारीक बारीक. आणि बरंच डार्क झालं होतं. अंधार वगैरे झालं होतं. थोडी भीती पण वाटत होती. पण नंतर एन्जॉय केला. स्टार्टिंग कोटपुतलीपासून जर ट्रॅफिक सुरू झाली तर जयपूरपर्यंत कंटिन्यू बिझी रोड होता.
कंटिन्यू बिझी होता आणि बरंच हॉटेल वगैरे, त्यामुळे काही वाटलं नाही. जवळपास आज कवर झाले 700 किलोमीटर कवर केले. का अमृतसरलाच ॲक्च्युली वेळ झाला निघायला. अमृतसरला 7-7:30ला निघालो, कारण की पाऊस भरपूर होता आणि पूर्ण अमृतसर जसं 200 किलोमीटरपर्यंत कंटिन्यू पावसात चालवली. त्यामुळे तिथं काही रेकॉर्ड केलं नाही आणि तिथं खूप वेळ गेला. आणि नंतर मॅपने 2-3 वेळा रस्ता आपल्याला चुकवला होता. तिथं एक वेळ गेला आणि नंतर मी रेकॉर्ड केलं नाही, कारण की पाऊस यायला लागला होता. गोप्रो ठेवला होता. पण मजा आली राईडला. आता जसं रूम घेतला, तर उद्याचा प्लॅन काय अजून फिक्स नाही. उद्या एक जयपूरला एक्सप्लोअर करायचं का डायरेक्ट जायचं, माझा प्लॅन चालला आहे. उज्जैनला जाऊन 1 दिवस थांबायचं. बघू, अजून काही फिक्स नाही, कारण की गाडीचं ब्रेक पॅड गेला आहे मागचा. ब्रेक पॅड चेंज करावा लागणार आहे. आणि अजून गाडी परफॉर्मन्स एकदम भारी देते, स्मूथ चालते. कारण की आज जवळपास 14-15 तास कंटिन्यू बाईकवर होतो, कंटिन्यू चालवत होतो. फक्त एक अर्धा तासाचा ब्रेक घेतला होता जेवणाचा आणि 5-10 मिनिटाची टी ब्रेक. तर आत्तापर्यंत बाईक स्मूथ भारी चालते. ते फक्त थोडा चेनचा आवाज यायला लागला आणि ब्रेक पॅड गेले. ब्रेक पॅड मी आणले, ते फक्त चेंज करायचे. उद्या मे बी चेंज करून उद्या निघू शकतो, अजून फिक्स नाही. पण आत्तापर्यंत मजा येते. आज पण खूप मजा आली. बस एवढंच. बाय बाय, गुड नाईट.